नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आयडियासचा पेपर शिकतोय. भारतातील समाज सुधारणेचा इतिहास, सोशल रिफॉर्म्स इन इंडिया. त्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी हे आपण बघतोय. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं तर 19वे शतक, या 19व्या शतकातल्या सुरुवातीची परिस्थिती, ख्रिश्चन धर्मगुरू या ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य, ईस्ट इंडिया कंपनीनं केलेले जे कायदे, ह्या कायद्याचा अभ्यास केला. मग आता आपण राजाराम मोहन राय आणि त्यांचा जो ब्राह्मो समाज आहे, या ब्राह्मो समाजाचं कार्य आपण बघू. मित्रांनो, आत्तापर्यंत बघितलं आपण यामध्ये राजाराम मोहन राय आणि ब्राह्मो समाज त्यांचं जीवनचरित्र, त्यांचं कार्य आणि ब्राह्मो समाजाची जी तत्त्व आहेत, ही तत्त्व बघितली. भारताचा जर आपण विचार केला तर यामध्ये हे जे 19वे जे शतक आहे, या 19व्या शतकाला प्रबोधनाचं युग म्हणून ओळखलं जातं. कारण का तर मित्रांनो, याच शतकामध्ये राजकीय असतील, धार्मिक असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील, हे जे बदल आहे, हे बदल घडून आलेले आपल्याला दिसतात. आणि भारतामध्ये हळूहळू पाश्चात्य विचारसरणीचा प्रसार जो आहे, हा प्रसार होऊ लागला. आणि महत्त्वाचं म्हणजे हळूहळू लोक जी आहे, ही ज्ञान विज्ञानाच्या प्रगतीकडं एक महत्त्वाचं साधन म्हणून मित्रांनो ओळखत असलेले आपल्याला दिसतात. आणि मग आपण राजाराम मोहन रायांचं कार्य बघितलं. भारतीय समाज अज्ञान, अंधश्रद्धाच्या धर्माच्या नावावर नरबळी, सतीची प्रथा, जातीयता, बालविवाह या अनिष्ट प्रथांच्या आहारी गेलेलं आपण बघितलं. अनेक चळवळी झालेल्या आपल्याला दिसतात. लॉर्ड बेंटिंगनं सतीची पद्धत कायद्यानं त्याला जी बंदी आहे, ही बंदी घातलेली आपल्याला दिसून येते. आणि मग लोकांच्या लक्षामध्ये आलं की आपला जो विकास आहे, हा विकास जर करायचा असेल तर पाश्चिमात्य जे शिक्षण आहे, हे पाश्चिमात्य शिक्षण घेणं किती गरजेचं आहे, याची जी जाणीव आहे, ही जाणीव व्हायला लागलेली आपल्याला दिसते. आणि मग राजाराम मोहन रायांनी सुद्धा वाङ्मयीन क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं कार्य केलेलं आपल्याला आपण बघितलं. राजाराम मोहन राय यांनी भारतीयांची राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्र जी होती, या क्षेत्रामध्ये जी प्रगती आहे, ही प्रगती व्हावी यासाठीचे जे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आणि मग ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि समाज सुधारणा आणि ह्या समाज सुधारणेची उदात्त अशी जी तत्त्व आहेत, ह्या तत्त्वांचा प्रसार जो आहे, हा तत्त्वांचा प्रसार केलेला आपल्याला दिसतो. आपण बघितलेलं होतं ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू धर्म आणि हिंदू धर्माची संस्कृती यावर टीका करायला सुरुवात केलेली होती. स्वतःच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथा जे, ह्या अनिष्ट प्रथा लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे वाईट जे तेच फक्त मांडलं, चांगलं जे होतं ते त्यांनी मांडलेलं नव्हतं. मग हे हल्ले जे आहेत, हे हल्ले परतावून हिंदू धर्म आणि संस्कृती याचं रक्षण करणं किती गरजेचं आहे, हे त्यांना वाटू लागलं. आणि त्यामुळेच त्यांनी भारतामध्ये सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून संघटित कार्य करणारी ब्राह्मो समाज ही संस्था, ही संघटना 1828ला आपण बघितलं की कलकत्ता इथं स्थापन केली. आपण बघितलं ब्राह्मो समाजाची तत्त्व, पण पुन्हा एकदा तुम्हाला ती सांगते. कारण भारत आणि भारतातील
सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करण्यासाठी स्थापन झालेली ही पहिली संस्था ख्रिश्चन धर्मोपदेशक. आणि या ख्रिश्चन धर्मोपदेशकांनी केलेला खोडसळ असा प्रचार आणि या प्रचाराला भारतीयांनी बळी पडू नये, भारतीयांना त्यांच्या खऱ्या धर्माची जी ओळख आहे ही ओळख करून देणं हा या संघटनेचा हेतू असलेला आपण बघितलं. आणि मग हिंदू धर्मातील अपप्रवृत्ती, कर्मकांड, पूजार्चा, मूर्तीपूजा यावर टीका त्यांनी केली. वेद उपनिषद यांचं अध्ययन केलं आणि हिंदू धर्म आणि या हिंदू धर्माचं जे तेजस्वी स्वरूप होतं हे लोकांसमोर मांडलं. एकेश्वरवादाचा प्रसार आणि मूर्तीपूजेला विरोध ही खरं तर ह्या समाजाची जी तत्त्व आहेत ही तत्त्व असलेली आपल्याला दिसतात. परमेश्वर एक आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. या प्रमुख तत्वाबरोबरच प्रेम, भूतदया, बंधुत्व, मानवतावाद यांची शिकवण ब्राह्मो समाजातर्फे देण्यात आली. आणि मग ह्या समाजाची तत्त्व आपण बघितली. परमेश्वर एक आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, एकेश्वरवादच सत्य आहे. सर्वांनी बंधुभावानं वागलं पाहिजे. परमेश्वराची प्रार्थना करा, परमेश्वराचं चिंतन करा, कारण प्रार्थनेमध्ये एक प्रकारची जी शक्ती आहे ही शक्ती असते. चिंतनानं माणसाला समाधान जे आहे, शांती जी आहे ही शांती मिळते. जी टेन्शन आलेलं असतं ते प्रामुख्यानं त्यानं जातं. पण मूर्तीपूजा करू नका. जगातील सर्व धर्म जर घेतले आपण तर जगातील सर्व धर्मातील परमेश्वर सारखा आहे. लोकांनी सर्व धर्माचा, सर्व धर्मग्रंथांचा आदर करावा. परमेश्वर निर्गुण, निराकार, अनंत आणि सर्वव्यापी आहे. आणि म्हणूनच त्यांनी या धर्माची तत्त्व करत असताना सांगितलं, स्त्रियांना शिक्षण द्या, ज्या विधवा आहेत त्या विधवांचा विवाह करा. शैक्षणिक प्रसार महत्त्वाचा आहे. ह्या प्रसारणाचा, या सुधारणांचा जो आग्रह आहे हा आग्रह त्यांनी धरलेला आपल्याला. त्यांनी सांगितलं तुम्ही परमार्थ रूप माना. व्यक्तीनं प्रपंच केला पाहिजे, प्रपंचामध्येच परमार्थाचं रूप जे हे रूप आपण मानलं पाहिजे. आणि मग विविध धर्म, विविध पंथ यांचं जे ऐक्य आहे या ऐक्यावर त्यांनी जो भर आहे हा भर दिला. इंग्रजी शिक्षण तर घेतलंच पाहिजे हा आग्रह होता त्यांचा. आपल्या लेखनाद्वारे, आपल्या संस्थेद्वारे धर्म सुधारणा आणि समाज सुधारणेचं कार्य त्यांनी केलं. भारतीय समाजामध्ये निर्माण झालेली विकृती जी आहे ही विकृती दूर करून समाजाला नवविचार जो आहे हा विचार देण्याचा आणि सामाजिक जीवनामध्ये विज्ञान निष्ठा जी आहे ही विज्ञान निष्ठा निर्माण करण्याचं जे काम आहे हे काम राजाराम मोहन रायांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ब्राह्मो समाज धर्म सुधारणेच्या कार्याला तर त्यांनी प्राधान्य दिलं. राजाराम मोहन राय एक माहीत आहे बादशाहीची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला गेले आणि तिथंच त्यांचं निधन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं हा जो ब्राह्मो समाज होता हा ब्राह्मो समाज एकाकी पडला. मग अशी कठीण परिस्थिती होती. या कठीण परिस्थितीमध्ये देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाज जो आहे या ब्राह्मो समाजाची धुरा जी ही धुरा सांभाळली. दरम्यानच्या काळामध्ये केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी मग धर्म सुधारणापेक्षा समाज सुधारणेच्या कार्याला जे प्राधान्य हे प्राधान्य केशवचंद्र सेन यांनी दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग स्त्रियांची स्थिती तर सुधारली पाहिजे, कामगारांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. हे जे विचार आहेत या विचारांना त्यांनी प्राधान्य दिलं. साहित्य, वेगवेगळ्या सभा घेतल्या. या सभांच्याद्वारे खेड्यापाड्यापर्यंत ब्राह्मो समाजाच्या शाखा त्यावेळी निघाल्या.
दरम्यानच्या काळात देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये झालं काय, तर यांच्यामध्ये थोडेसे वैचारिक भेद जे आहेत, हे वैचारिक भेद झाले. मग केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाज जो होता, या ब्राह्मो समाजातून ते बाहेर पडलेले आपल्याला दिसतं. आणि मग त्यांनी भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. म्हणजे देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये थोडेसे वैचारिक मतभेद झाले. या वैचारिक मतभेदातून प्रामुख्यानं त्यांनी तिथून बाहेर पडले आणि भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. टागोरांच्या नेतृत्वाखाली संघटनेला आदी ब्राह्मो समाज असं म्हटलं जातं. आणि मग स्त्री शिक्षण, विधवा विवाहाला उत्तेजन, बालविवाहाला विरोध, ह्या सुधारणांचा आग्रह जो आहे, हा आग्रह त्यांनी धरला. दरम्यान केशवचंद्र सेन यांच्या खाजगी कृत्यामुळं तरुण लोक चिडली आणि त्यांनी मग साधारण ब्राह्मो समाज स्थापन केला. या सर्व समाजांनी समाजातील अपप्रवृत्ती, समाजामधल्या अनिष्ट प्रथा परंपरा याविरुद्ध जनजागृती केली. आणि त्यातून मग भारतामध्ये आधुनिक काळाचा उषक काल जो आहे, हा उषक काल सुरू झाला. ब्राह्मो समाजाचं कार्य बघत असताना ब्राह्मो समाजानं प्रबोधनाचं क्षेत्र जे आहे, ह्या प्रबोधनाच्या क्षेत्रात भारतात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. कारण त्यावेळी हिंदू धर्म आणि समाज यांची परिस्थिती वाईट होती. खऱ्या हिंदू धर्माला विसरलेले होते. धार्मिक विधी आणि कर्मकांडाला प्राधान्य मिळालं. आणि या परिस्थितीमध्ये मिशनऱ्यांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी योग्य प्रकारे वापर करायला सुरुवात केली. हिंदुत्वाविषयी खोडसड असा जो प्रचार आहे, हा खोडसाळ असा प्रचार केला आणि अनेक लोकांना धर्मांतर करायला भाग पाडलं. अशा वेळी राजा राम मोहन राय आणि ब्राह्मो समाज यांनी हिंदू धर्म आणि समाज सुधारण्याचं कार्य हातामध्ये घेतलं. वेद आणि उपनिषदांच्या आधारे लोकांना हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व पटवून दिलं आणि यामुळं लोकांना स्फूर्ती घेऊन हिंदू धर्मातले दोष दूर करण्याचे प्रयत्न केले. ब्राह्मो समाजानं आपल्या कार्यामध्ये जो समाज होता, या समाजाला जी नवसंजीवनी जी आहे, ही नवसंजीवनी देण्याचा जो प्रयत्न आहे, हा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. कारण ब्राह्मो समाजाचं तत्व एकच होतं, परमेश्वर एक आहे, निरर्थक ज्याला काही अर्थ नाही असे धार्मिक विधी किंवा मूर्तीपूजा हे सामाजिक दुःखाचं कारण आहे. हे वेद आणि उपनिषद यांच्या आधारे पटवून दिलं आणि त्यांनी मग धर्माचं विवेचन कार्य कारण मीमांसेच्या आधारे लोकांना पटवून दिलं. ख्रिश्चन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर टीका केली, मिशनऱ्यांशी वादविवाद केले आणि हिंदू धर्माला लागलेली गळती जी होती ही थांबवली. समाजातील वाईट चालीरीतीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा पाया घातला. ब्राह्मो समाजानं सती पद्धत, अनेक पत्निकत्व, बालविवाह, जरट विवाह, जातीयता, पडदा पद्धत, अस्पृश्यता ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये
ह्या अंधश्रद्धा, ह्या अनिष्ट प्रथा, या परंपरा, या खुळसट समजुती, ह्या सगळ्यांच्या विरुद्ध मित्रांनो जो संघर्ष आहे, हा संघर्ष केलेला आपल्याला दिसतो. स्त्री शिक्षण, आंतरजातीय विवाह, विधवा विवाह, याला जी चालना आहे, ही चालना त्यांनी दिलेली आपल्याला दिसते. ब्राह्मो समाजानं ठिकठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक ज्या संस्था आहेत, ह्या संस्थांची उभारणी केली. त्यांच्या मार्फत मग शाळा, कॉलेज त्यांनी काढलेली होती. आणि शिक्षणाची संधी जी आहे, ही शिक्षणाची संधी जनसामान्यांना उपलब्ध करून देण्याचं जे काम आहे, हे काम मित्रांनो ब्राह्मो समाजानं, राजाराम मोहन राय आणि त्यांचा ब्राह्मो समाज यांनी केलेलं आपल्याला दिसतं. वृत्तपत्रांनी वेगवेगळी मासिकं सुरू केली आणि या वृत्तपत्र आणि वेगवेगळ्या मासिकातून जनजागृती केली. कारण वर्तमानपत्र आपण बघितलं, हे सगळ्यात महत्त्वाचं जनजागृतीचं, समाज जागृतीचं जे साधन आहे, हे साधन असलेलं आपल्याला दिसतं. आणि हे वृत्तपत्र आणि ही मासिकं त्यांनी सुरू केली. विरोधकांशी थेट वादविवाद त्यांनी ठिकठिकाणी घडवून आणले. व्याख्यानांच्याद्वारे संपर्क साधला. राजाराम मोहन राय यांनी अनेक ग्रंथ लिहिले. पारंपरिक शिक्षणापेक्षा भौतिक शास्त्राचं ज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आणि ब्राह्मो समाजाच्या वतीनं मग संवाद कौमुदी, मिरत उल अखबार, प्रिस्पेक्ट्स ऑफ जीजस, सुलभ समाचार, इंडियन मिरर, तत्व प्रबोधनी पत्रिका, ब्राह्मो पब्लिक ओपिनियन यासारखी मासिकं जे आहेत मित्रांनो, ही मासिकं सुरू केलेली दिसतात. वृत्तपत्र सुरू केली आणि हिंदू धर्म आणि सुधार ह्या घडवून आणण्यासाठी ही जी मासिकं होती, ही जी वृत्तपत्र होती, ह्या वृत्तपत्रांनी आणि मासिकांनी अतिशय मोठं योगदान जे हे योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. कारण जनजागृतीची ही साधनं आणि या जनजागृतीच्या साधनातून समाजाला बदलण्याचं जे काम आहे, हे समाजाला बदलण्याचं काम या समाजानं केलेलं आपल्याला दिसतं. ब्राह्मो समाजानं केलेलं आपल्याला दिसतं. कारण ब्राह्मो समाजानं राजकारण, समाजकारण आणि साहित्य ह्या क्षेत्रामध्ये जे कार्य आहे, ह्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे अनेक विचारवंत जे आहेत, हे विचारवंत दिले. महर्षी देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, अक्षय कुमार दत्त, ईश्वरचंद्र विद्यासागर, ईश्वरचंद्र गुप्त, राजेंद्रलाल मिश्रा, राजनारायण बोस, बिपिन चंद्र पाल, सी.आर. दास, लॉर्ड सिन्हा, रवींद्रनाथ टागोर, आनंद मोहन दास, सुरेंद्रनाथ बॅनर्जी इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे महान नेते आहेत, हे महान नेते कोणी दिले तर हे महान नेते, हे महान विचारवंत ब्राह्मो समाजानं दिलेले आपल्याला दिसतात. ह्या सगळ्या विचारवंतांनी, ह्या सगळ्या समाज सुधारकांनी, ह्या सगळ्या
महान अशा समाज सुधारक असतील किंवा कार्य करणारे जे महान नेते होते, या नेत्यांनी या समाजाचं राजकारण, समाजाचं समाजकारण आणि समाजाचं साहित्य, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये बहुमोल अशी जी कामगिरी आहे, ही कामगिरी मित्रांनो केलेली आपल्याला दिसते. एकूणच काय, तर हा जो भारतीय ब्राह्मो समाज आहे, हा जो ब्राह्मो समाज आहे राजाराम मोहन रायांचा, आणि राजाराम मोहन रायांनी केलेलं कार्य जे होतं, ह्या कार्यानं संपूर्ण समाजाला बदलण्याचं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य असलेलं दिसून येतो. कारण या समाजानं भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीला आणि देशाच्या आधुनिकीकरणाला मोठं योगदान जे हे योगदान दिलं. प्राचीन भारतीय संस्कृतीचं जे गुणगान आहे, हे गुणगान गायलं. भारतीयांच्या मनामध्ये स्वधर्माबद्दल आत्मविश्वास जागृत केला आणि त्यांच्यासमोर सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांची उकल केली. भारतीयांच्या बौद्धिक जागृती जी आहे, ही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये बौद्धिक जागृती घडवून आणण्याचं जे काम आहे, हे काम ब्राह्मो समाजानं केलं. म्हणजे ब्राह्मो समाजानं सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक ह्या सगळ्याच क्षेत्रामध्ये भरीव असं जे कार्य आहे, हे कार्य केलं. आणि त्यामुळंच राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ आणि या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीची जी वैचारिक पार्श्वभूमी आपण म्हणतो, ती वैचारिक पार्श्वभूमी तयार झालेली आपल्याला दिसते. म्हणून डॉक्टर शिशिर कुमार मिश्रा म्हणतात, मिश्रा म्हटलं मी, मित्रा म्हणतात, ब्राह्मो समाजानं भारतीय समाज सुधारणेच्या माध्यमातून दिलेला स्वातंत्र्याचा हा पहिला हुंकार जो आहे, हा पहिला हुंकार असलेला आपल्याला दिसतो. हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृतीचा जो आत्मा आहे, हा आत्मा जागा करण्याचं जे कार्य आहे, हे कार्य या ब्राह्मो समाजानं केलेलं आपल्याला दिसतो. मित्रांनो, अशा पद्धतीनं हा जो ब्राह्मो समाज आहे, राजाराम मोहन राय आणि यांचा ब्राह्मो समाज यांनी केलेलं जे कार्य आहे, हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हिंदू संस्कृतीचा आत्मा आणि एकूणच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये भरीव असं कार्य केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर मग स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचा जो आर्य समाज आहे, या आर्य समाजानं कुठल्या पद्धतीचं कार्य केलं, कशा पद्धतीचं आपलं धोरण राबवलं, कशा पद्धतीची त्यांची जी तत्त्व आहेत, ही तत्त्व आहेत, याचा विचार जो आहे, याचा अभ्यास जो आहे, हा अभ्यास आपण पुढचं जे लेक्चर आहे, या पुढच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.